नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे टॉक टुडे मध्ये। तुम्हाला प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा। आज आपण पाहणार आहे की प्रजासत्ताक दिवस आणि स्वातंत्र्य दिवस यामध्ये नेमका काय फरक आहे। हुशार लोक याच्यामध्ये कन्फ्यूज होतात। आणि दुसरं म्हणजे प्रजासत्ताक दिनाचं काय महत्त्व आहे, तो का साजरा केला जातो, हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आज पाहणार आहे। खरं तर 15 ऑगस्ट 1947 ला भारत जरी स्वतंत्र झाला तरी सुद्धा भारतावर ब्रिटिश रूल कार्यरत होता। भारत एक ब्रिटिश भूमी म्हणून ओळखली जात होती, कारण तेव्हा भारताला स्वातंत्र्य मिळालं ते फक्त ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून आणि ब्रिटिशांच्या वर्चस्वातून भारत तेव्हा मुक्त झाला। आणि दुसरी गोष्ट म्हणजे तेव्हा भारताचा स्वतःचा स्वतंत्र असा कायदा अस्तित्वात नव्हता। मात्र जेव्हा 26 नोव्हेंबर 1949 ला भारताचं संविधान स्वीकृत झालं आणि त्याची अंमलबजावणी 26 जानेवारी 1950 रोजी झाली, तेव्हापासून भारत खऱ्या अर्थाने स्वतंत्र झाला। भारताचा स्वतःचा स्वतंत्र कायदा अस्तित्वात आला आणि तेव्हापासून भारतामध्ये प्रजासत्ताक दिवस साजरा केला जातो। तर 15 ऑगस्ट हा दिवस फक्त एक प्रतिकात्मक दिवस होता। भारताला स्वातंत्र्य मिळाले या खुशीने, या आनंदाच्या उत्साहाने स्वातंत्र्य दिवस साजरा केला जातो। तर 26 जानेवारी भारताचं संविधानाची अंमलबजावणी झाली म्हणून साजरा केला जातो। आणि प्रजासत्ताक दिवस का साजरा केला जातो, याचं काय महत्त्व आहे, तर याचं एक महत्त्व असं आहे की भारताला स्वातंत्र्य मिळवून देणारे जे सेनानी आहेत, जे लोक आहेत, जे महापुरुष आहेत, महात्मा गांधी असेल, सुभाषचंद्र बोस असेल, भगतसिंग असेल, सावरकर असेल, या सर्व लोकांचे, शेतकरी असेल, कामगार असेल, स्त्रिया असेल, लहान मुलं असेल, वृद्ध असेल, या सर्वांचं स्वातंत्र्य लढ्यामध्ये, स्वातंत्र्य मिळवून देण्यामध्ये कमी अधिक प्रमाणामध्ये योगदान राहिलेलं आहे, बलिदान राहिलेलं आहे। तर त्या योगदानाची, त्या बलिदानाची एक स्मृती म्हणून, त्याची आठवण म्हणून आपण प्रजासत्ताक दिवस साजरा करतो। प्रजासत्ताक दिनाचं दुसरं महत्त्व असं आहे की प्रजासत्ताक दिन हे एक राष्ट्रीय सण आहे। एक भारतीय म्हणून आपण प्रजासत्ताक दिन साजरा करत असतो। प्रजासत्ताक दिनामुळे एक राष्ट्रीय अस्मिता, राष्ट्रवाद जागा होण्यास मदत होते आणि राष्ट्रीय एकात्मतेला चालना मिळते। तर हे झालं प्रजासत्ताक दिनाचं महत्त्व। एक प्रश्न असा पडतो की प्रजासत्ताक दिवस 26 जानेवारीलाच का साजरा केला जातो, तर याचं एक ऐतिहासिक महत्त्व आहे, ऐतिहासिक कारण आहे याला। 1928च्या काँग्रेस अधिवेशनामध्ये पंडित जवाहरलाल नेहरूंनी ब्रिटिश सरकारला आवाहन केलं की जर तुम्ही आम्हाला एका वर्षाच्या आत वसाहती अंतर्गत स्वातंत्र्य दिलं नाही तर आम्ही पूर्ण स्वातंत्र्याची मागणी करू। वसाहती अंतर्गत स्वातंत्र्य म्हणजे शासन आमचं, प्रदेश तुमचा, अशा प्रकारचं आवाहन पंडित नेहरूंनी ब्रिटिश सरकारला केलं। मात्र ब्रिटिश सरकारने त्या आवाहनाला कानाडोळा केला, दुर्लक्ष केलं। त्यामुळे 1929च्या लाहोर अधिवेशनामध्ये 30 जानेवारी 1930 ला रावी नदी किनारी पंडित नेहरूंनी घोषणा दिली आणि त्यावेळेस त्यांनी पूर्ण स्वातंत्र्याची मागणी उचलून धरली, रावी नदीच्या किनारी झेंडा फडकवत। त्यामुळे 26 जानेवारी हा दिवस आपण प्रजासत्ताक दिन साजरा करण्यासाठी निवडला। संविधानाची अंमलबजावणी त्यानिमित्त करण्यात आली। तर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर कृपया शेअर करा आणि लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।